नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही दिनांक 1 जुलै 2025 पासून 3% महागाई भत्ता वाढ मिळण्याबाबत मोठी अपडेट. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 3% DA वाढ लागू करण्याबाबत राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे. सदर निवेदनपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांना केंद्र सरकारप्रमाणे वर्षामध्ये 2 वेळा DA वाढ दिली जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे-जुलै 2025 पासून 3% महागाई भत्ता वाढ झालेली असून त्यानुसार त्यांची 55% वरून 58% महागाई भत्ता वाढ झालेली आहे. परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अद्याप देण्यात आलेली नाही. त्यासाठी दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजीच्या पत्रानुसार सदर महागाई भत्ता वाढ दीपावलीपूर्वी देण्याची विनंती देखील सरकारकडे करण्यात आलेली आहे. सदर मागणीची सरकारमार्फत दखल घेण्यात आलेली नाही. तरी राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतन धारकांना केंद्र सरकारप्रमाणे दिनांक 1 जुलै 2025 पासूनचा 3% DA वाढ तात्काळ थकबाकीसह तात्काळ मंजूर करण्याची विनंती राज्य सरकारी गट ड चतुर्श्रेणी कर्मचारी मध्यवर्तीय महासंघ महाराष्ट्र संघटनामार्फत करण्यात आलेली आहे. धन्यवाद.